टेक इन्फोमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मित्रांनो, माढा लॉटरी पुणे 2024 मधील EWS आणि PMAY च्या स्कीमबद्दल। तर स्कीम क्रमांक आहे 764 आणि 765। इथे PMAY आणि EWS चे घरे उपलब्ध आहेत। चला तर आपण बघूया। प्रकल्प हे सर्वे नंबर 308 वर शिरूर येथे PMAY साठी स्कीम क्रमांक आहे 764 आणि 765 हा EWS साठी स्कीम क्रमांक दिलेला आहे। तिथे 1 BHK चे घर उपलब्ध आहे। अतिशय कमी किमतीत परवडणारे घर आहे। चला तर आपण स्कीम क्रमांक 764 बद्दल जाणून घेऊया थोडक्यात। सर्वे नंबर 308 शिरूर PMAY 1 BHK ची घरे उपलब्ध आहे। बघा मित्रांनो, इथे दिलेले कोणत्या कॅटेगरीसाठी दिलेले ते सुद्धा दिले, त्याचा कार्पेट एरिया, कॉस्ट, EMT अमाउंट, टोटल किती घरे उपलब्ध आहे ते सगळं दिलं आहे। आपण त्याबद्दल डिटेलमध्ये जाणून घेऊया। बघा तिथे इन्कम ग्रुप आहे PMAY म्हणजे PMAY साठी अट आहे की तुमचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसावे, 3 लाखापेक्षा कमी असावे। PMAY मध्ये सरकारकडून 2.5 लाखाची सूट आपल्याला मिळते, अनुदान मिळतं। तर कन्फिगरेशन त्याचं 1 BHK, लिटिगेशन कोणतेही नाही। डेट ऑफ कंप्लीशन 31/12/2025। त्याचा कार्पेट एरिया 26.49 ते 30.665 स्क्वेअर मीटर। त्याची प्राइस आहे 14,72,000 ते 15,01,600। टोटल 59 घरे इथे उपलब्ध आहे मित्रांनो। आणि कोणत्या कॅटेगरीसाठी किती घरं आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे, कारण की इथे प्रत्येक कॅटेगरीसाठी घरे आहेत। तर आपण जाणून घेऊया इन डिटेल। SC कॅटेगरीसाठी 8, ST साठी 4, NT कॅटेगरीसाठी 1, DT कॅटेगरीसाठी 1, जनरलिस्टसाठी 2, फ्रीडम फायटरसाठी 2, फिजिकल हँडिकॅपसाठी 2, डिफेन्स फॅमिलीसाठी 1, एक्स सर्व्हिसमनसाठी 4, MPMLA साठी 1, माडा एम्प्लॉयसाठी 1, SG कॅटेगरीसाठी 1, CG कॅटेगरीसाठी 1, आर्टिस्टसाठी 1, GP कॅटेगरीसाठी 26। असे टोटल 59 घरे इथे उपलब्ध आहे। तर आता आपण जाणून घ्या स्कीम क्रमांक 765 बद्दल। स्कीम क्रमांक 764 आणि 65 हे सेम बिल्डिंगमध्ये यांची घरे असणार आहे, त्यामुळे त्याचा कार्पेट एरिया सेम आहे। बिल्डअप एरिया, कार्पेट एरिया सेम आहे। EMT अमाउंट सुद्धा सेम भरायची PMAY साठी आणि EWS साठी। फक्त फरक तो आहे, तो फक्त कॉस्टमध्ये फरक आहे। EWS साठी त्यांनी म्हाडाने कॉस्ट दिलेली 17,22,000, कारण की ते 2.5 लाखाचं PMAY साठी अनुदान दिलेलं ते EWS वाल्यांसाठी नाही आहे, त्यामुळे 2.5 लाख रुपये प्राइस ही EWS ची जास्त असणार आहे। बघा इथं 1 BHK ची घरे, लिटिगेशन नाही, सेम डेट ऑफ कंप्लीशन आहे। EMT अमाउंट 15,708 रुपये भरायची। कार्पेट एरिया सुद्धा सेम आहे PMAY आणि EWS चा। टोटल घरे इथे 18 दिलेली आहेत। आपण कॅटेगरीनुसार बघूया। SC कॅटेगरीसाठी 2, ST साठी 1, जनरलिस्टसाठी 1, फ्रीडम फायटरसाठी 1, फिजिकल हँडिकॅपसाठी 1, एक्स सर्व्हिसमनसाठी 1 आणि स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉयसाठी 1 आणि जनरल पब्लिकसाठी 10। अशी टोटल इथे 18 घरं दिलेली आहे। तर चला आपण महारेरानुसार आता जाणून घेऊया। हे बघा, आता महारेरावर आपण आलेलो आहे। बघा इथे प्रोजेक्टचं नाव दिलेलं आहे सर्वे नंबर 308 शिरूर पुणे। प्रपोज डेट ऑफ कंप्लीशन दिलेली आहे 31/12/2025। लिटिगेशन इथे बघा नो, इथे कोणत्याही प्रकारचे लिटिगेशन नाही आहे। आता आपण बिल्डिंग बघून घ्या। A आणि B बिल्डिंग आहे इथे। बघा विंग A मध्ये माडाचे टोटल 49 घरे इथे उपलब्ध आहे। आता आपण थोडक्यात बघा डेट ऑफ कंप्लीशन 31/12/2025। टोटल फ्लॅट फ्लोअर दिलेले 7। इथे क्लोज पार्किंग आणि ओपन पार्किंग सुद्धा दिलेली आहे। बघा इथे 1 BHK ची घरे आहे। कार्पेट एरिया 30.65 स्क्वेअर मीटर। नंबर ऑफ अपार्टमेंट 49 आहे आणि तिथे शॉप सुद्धा दिलेले आहे। विंग A मध्ये 8 शॉप दिलेले आहेत। तर आता विंग B बद्दल बघूया आपण। विंग B मध्ये बघा विंग B दिलेली आहे। तिथे डेट ऑफ कंप्लीशन सेम 31/12/2025। 7 फ्लोअरची ती बिल्डिंग असणार आहे। टोटल सँक्शन फ्लोअर 7। तिथे क्लोज पार्किंग आणि ओपन पार्किंग दिलेली आहे। बघा 1 BHK ची 30.65 स्क्वेअर कार्पेट एरिया असणारे इथे 42 घरे आहेत। अशा प्रकारे आपण विंग A आणि विंग B बद्दल बघितलं। आता आपण लेआउट बघून घेऊया। बघा आपण आता लेआउट ओपन केलेला आहे बिल्डिंगचा। बघा इथे विंग A आणि विंग B दिलेली आहे। इथे शिरूरसाठी हा दिलेला आहे लेआउट। बघा हे बघा विंग A आणि विंग Bचं फ्लोअरचं कॅल्क्युलेशन सुद्धा इथे दिलेलं आहे। तर आपण आता जाणून घेऊया विंग A बद्दल। विंग A मध्ये एका फ्लोअरला 7 फ्लॅट दिलेले आहे। त्यांनी असे 7 फ्लोअरला असे टोटल 49 फ्लॅट इथे दिलेले आहे। बघा आपण बघून घेऊया कशा प्रकारे ते दिलेले आहे। हे बघा
हा 1 BHK त्यांनी दिलेला आहे. एंट्री केल्यानंतर बघा लिव्हिंगच्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे. तिथेच बेडरूम दिलेला आहे. लिव्हिंग प्लस किचन असे ओपन किचन त्यांनी दिलेलं आहे. बघा इथे लिव्हिंग प्लस किचन, इथे बाथरूम, नंतर इथे बेडरूम दिलेला आहे. असा 1 BHKचा तो प्लॅन आहे. नॉर्मल बेडरूम आहे, इथे मास्टर बेडरूम नाही आहे. बघा हा फ्लॅट नंबर, हा 1, हा 2, 3, 4, 5 असे हे 5, 6, 7 असे टोटल एका फ्लोअरवरती 7 घरं त्यांनी दिलेले आहे. बघा इथे स्टेअरकेस सुद्धा देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे एका फ्लोअरला 7 घरं दिलेली आहे. अशी टोटल 7 फ्लोअरची बिल्डिंग असणार आहे. आता विंग बी बद्दल जाणून घेऊया आपण. इथे बघा एक स्टेअरकेस आणि लिफ्टसुद्धा देण्यात आलेली आहे. आता ही विंग बी दिलेली आहे. विंग बीमध्ये एका फ्लोअरला 6 फ्लॅट देण्यात आलेले आहे. त्याचा म्हणजे लेआउटसुद्धा सेम आहे 1 BHKचा. बघा लिव्हिंग प्लस किचन, इथे बेडरूम दिलेला आहे आणि त्याच्यासमोर बाथरूम दिलेला आहे. इथे लिव्हिंग आणि किचनला एनक्लोज बाल्कनी देण्यात आलेली आहे. बेडरूम आणि किचनला एनक्लोज बाल्कनी इथे देण्यात आलेली आहे. बिल्डिंग बीचा आपण फ्लोअर प्लॅन बघतो. बिल्डिंग बीमध्ये एनक्लोज बाल्कनी देण्यात आलेली आहे. बेडरूम हे बघा इथे दिलेली आहे. इथे लिव्हिंगला दिलेली आहे, इथे बेडरूमला दिलेली आहे. बघा इथे लिव्हिंग प्लस किचन, इथे एनक्लोज बाल्कनी देण्यात आलेली आहे, इथे बेडरूम देण्यात आलेलं आहे. बेडरूमला सुद्धा एनक्लोज बाल्कनी देण्यात आलेली आहे आणि त्याच्यासमोर टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं. अशा प्रकारचा हा 1 BHKचा प्लॅन आहे. बघा तर चला मित्रांनो, आपण विंग ए आणि विंग बीचा फ्लोअर प्लॅन बघून घेतलेला आहे. हे बघा विंग बीमध्ये इथे स्टेअरकेस देण्यात आलेली आहे. व्हिडिओ कधी आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून जे काही मी नवीन व्हिडिओ टाकणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. थँक्यू सो मच.